ब्रेकनंतर बघूया, देशभरात एकीकडे लग्न सराईचा काळ सुरू असताना सोन्या चांदीच्या दरांनी पुन्हा एकदा उसळी मारली आहे। जळगावच्या सुवर्णनगरीत सोन्या चांदीच्या दरांनी नवा उच्चांक गाठल्याचं चित्र पाहायला मिळतंय। सोन्याच्या दराने जीएसटी सह तब्बल 1,36,000 रुपये तर चांदीने 1,95,000 रुपये प्रति किलोचा टप्पा ओलांडला आहे। गेल्या काही दिवसांपासून दरवाढीची चर्चा सुरू असताना आज एकाच दिवसात झालेल्या मोठ्या वाढीमुळे ग्राहकांसह सुवर्ण व्यावसायिकांचं टेन्शन वाढलंय। जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये दररोज सोने आणि चांदीच्या दरात आपण बघतोय तर या ठिकाणी वाढ होतानाचं चित्र आपल्याला दिसून येत आहे। एकीकडे लग्न सराईची धामधूम सुरू असतानाच मात्र आपण बघतोय तर या ठिकाणी जळगावच्या सुवर्णनगरीत लग्नाच्या खरेदीसाठी सोने आणि चांदी खरेदी करण्यासाठी या ठिकाणी मोठी गर्दी पाहावयास मिळते आहे। गेल्या 8 दिवसांमध्ये सोन्याच्या दरामध्ये तब्बल 8,000 रुपयांनी आणि चांदीच्या दरात तब्बल 25,000 वाढ झाल्याचं चित्र आहे। यात अमेरिकन फेडरल बँकेचे व्याजदर ज्या पद्धतीने कपात करण्यात आले त्याचा परिणाम थेट सोन्याच्या या दरवाढीवर झाल्याचा दिसून येत आहे। या संपूर्ण सोने आणि चांदीच्या वाढ नेमकी कशा पद्धतीने होते या संपूर्ण घटनेची माहिती देण्यासाठी आपल्यासोबत स्वतः सोनं व्यावसायिक आहेत। आता काय सांगाल, दररोज सोने आणि चांदीच्या दरात वाढ होते आहे, आजचा दर काय आहे? आज सोन्याचे भाव 1,32,200 रुपये प्लस जीएसटी आहे आणि चांदीचे भाव 1,19,700 रुपये प्लस जीएसटी आहे। मागचे 8-10 दिवसामध्ये सोनं जवळपास 8,000 रुपयाने आणि चांदी 25,000 रुपये किलोने वाढ झालेली आहे। जागतिक पातळीवर लोक डॉलरवर भरोसा न करता सोनं आणि चांदी घेत आहे, त्यामुळे सोनं आणि चांदीचे भाव वाढत आहे। दादा काय सांगाल की दररोज सोन्याचे भाव वाढत आहे, मात्र एकीकडे लग्न सराईची धामधूम सुरू झालेली आहे, ग्राहकांचा कशा पद्धतीचा प्रतिसाद दिसून येतो आहे आपल्याला? 15 जानेवारी नंतर लग्न आहे, ते लोक आता सोनं खरेदी करायला गर्दी करत आहे आणि चांगली गिराईकी आहे, भाव वाढत आहे। म्हणून लोकांना असं वाटतंय की आंतरराष्ट्रीय मार्केटमध्ये भी भाव वाढत आहे, अजून भाव वाढून जाईल या हिशोबाने लोक सोनं घेऊन राहिले। 1,36,000 रुपये हा जीएसटी सह भाव असला तरी मात्र येत्या काळात सोने आणि चांदीच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होईल। कुठेतरी ग्राहकांचा बजेट कोलमडलेला आहे, मात्र असं चित्र असताना देखील तरी देखील जळगावच्या सुवर्णनगरीमध्ये आज सोने खरेदी करण्यासाठी मोठी गर्दी आपल्याला पाहावयास मिळते आहे। नितीन नांदुरकर, न्यूज 18 लोकमत, जळगाव। सोन्याचे भाव एवढे वाढले आहेत, पूर्वी सोन्याचे भाव खूप कमी होते, पण दिवसेंदिवस भाव खूप वाढत आहे। आज 1,36,000 रुपये भाव आहे, त्याच्यामुळे जे लोक तोड्यामध्ये सोनं घेण्यासाठी येत होते ते आज ग्राम मध्ये घेऊन जात आहे। आम्ही सुद्धा बांगड्या करण्यासाठी आलो होतो, पण खूपच बजेट वाढतोय, त्याच्यामुळे खूपच भाव वाढले, काहीतरी कमी करावं असं विनंती आहे।